ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. शत्रूला मुक्ती कशी मिळू शकते? ज्याने आयुष्यभर देवाला शिव्या दिल्या, तो देवाच्याच तेजात कसा विलीन झाला? हे कोडं सुटतं वैकुंठाच्या दाराशी. राजसूय यज्ञात भर सभेत शिशुपाळाचा वध होतो आणि सर्वांसमोर त्याचे तेज साक्षात भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन होते. हे दृश्य पाहून धर्मराज युधिष्ठिर थक्क झाले. त्यांच्या मनात हाच तार्किक प्रश्न उभा राहिला की ज्याने आयुष्यभर भगवंतांचा केवळ द्वेष केला, त्याला मुक्ती कशी मिळाली? यावर देवर्षी नारद मुनींनी एक क्रांतिकारी रहस्य उलगडले. ते म्हणाले की भगवंतांसाठी कोणीही शत्रू किंवा मित्र नसतो. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण द्वेष हा खूप डोळस असतो. कारण शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षणी त्याच्याकडेच पाहावं लागतं. अत्यंत तीव्र वैरभावामुळे शिशुपाळाचे चित्त सतत भगवंताच्याच चिंतनात मग्न होते. पण हा द्वेष आला कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नारद मुनी आपल्याला घेऊन जातात थेट भूतकाळात, साक्षात वैकुंठाच्या भव्य द्वारावर, जिथे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ऋषी येतात. हे वयाने सर्वात मोठे असूनही 5 वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते. पण भगवान विष्णूंचे द्वारपाळ जय आणि विजय त्यांना आत जाण्यापासून अडवतात आणि त्यांचा उपहास करतात. या अपमानामुळे ऋषींना क्रोध येतो आणि ते शाप देतात की तुम्हाला वैकुंठातून खाली पडून काम, क्रोध, लोभ असलेल्या असुर योनी जन्म घ्यावा लागेल. तेव्हा स्वतः भगवान विष्णू तिथं येतात आणि एक अत्यंत मोठे सत्य उलगडतात की हा शाप त्यांनीच मान्य केला असून ही मुळात कोणतीही शिक्षा नसून स्वतः भगवंतांनी रचलेली एक दैवी योजना आहे. याच शापामुळे दिती आणि कश्यप ऋषींच्या पोटी हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या महाबलाढ्य असुरांचा जन्म होतो. वराह अवतार घेऊन भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केल्यावर हिरण्यकशिपूच्या मनात सूड आणि क्रोधाची भयंकर आग भडकते. पण इथेच भागवतातील एक अत्यंत रंजक विरोधाभास पाहायला मिळतो. भावाच्या मृत्यूनंतर शोक करणारी आपली आई दिती आणि भावजाईंना शांत करण्यासाठी हिरण्यकशिपू त्यांना मृत्यूचे आणि आत्म्याच्या अमरत्वाचे अत्यंत सखोल तत्वज्ञान सांगतो. तो त्यांना उशिनीर देशाचा राजा सुयज्ञ आणि त्याच्या नातेवाईकांची एक कथा सांगतो. या कथेत प्रत्यक्ष यमराज एका लहान मुलाचे रूप घेऊन येतात आणि शोक करणाऱ्यांना समजावतात की आत्मा कसा अमर आहे आणि हे शरीर नश्वर आहे. याच संवादात यमराज एका शिकारी आणि कुलीग पक्ष्याची एक अत्यंत मार्मिक उपकथा सांगतात. यमराज सांगतात की एकदा एका जंगलात कुलीग पक्ष्याची मादी एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकते. तो नर पक्षी स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी जाळ्याबाहेर उभा राहून तिच्यासाठी रडत बसतो आणि तेवढ्यात तो शिकारी बाण मारून त्या नर पक्षालाही संपवून टाकतो. मित्रांनो, ही कथा सांगून हिरण्यकश्यपू आपल्या कुटुंबाला समजावतो की जे गेले त्यांच्यासाठी रडत बसण्यात काही अर्थ नाही. आपण मृत्यूला जिंकू शकत नाही. पण केवढा विरोधाभास! हिरण्यकशिपूकडे मृत्यू आणि आत्म्याचे इतके अफाट आणि सखोल ज्ञान होते. तो दुसऱ्यांना उपदेश करत होता, पण तरीही स्वतःच्या बाबतीत त्याचा अहंकार जिंकला. दुसऱ्यांना आत्मा अमर आहे हे सांगणारा हाच असुर स्वतःच्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी क्रोधाने पेटून उठतो आणि स्वतःला अमर करण्यासाठी मंदराचल पर्वतावर हजारो वर्षे उग्र तप करू लागतो. आसुरी तपस्या म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे,
तर ते शरीराला प्रचंड कष्ट देणे असते. हिरण्यकशिपूने पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून तप केले. त्याच्या शरीराचे मांस मुंग्यांनी आणि वाळवींनी खाऊन फस्त केले होते, तरीही केवळ प्राणवायूने तो जिवंत होता. जेव्हा ब्रह्मदेवाने कमंडलूतील जल शिंपडून पुनरुज्जीवन केले, तेव्हा त्याने मृत्यूला चकवा देण्यासाठी आणि मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी अत्यंत दुर्मिळ वरदान मागितले. त्याने मागितले की मला मनुष्य, प्राणी, देव, शस्त्र, अस्त्र, दिवसा रात्री, घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येऊ नये. मृत्यूच्या भयाला नाकारण्याची ही प्रवृत्ती म्हणजे मानवी अहंकाराचा सर्वोच्च बिंदू होता. पण आसुरी तपस्येचे फळ मिळताच माणसात संयम किंवा नम्रता येत नाही, तर अहंकार अधिक वाढतो. वरदान मिळताच हिरण्यकशिपूने सर्व ऋषी मुनी आणि देवांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि तिन्ही लोकांवर विजय मिळवून इंद्राचे सिंहासन बळकावले. सर्व देव हताश झाले होते. मृत्यूला जिंकल्याचा अहंकार हिरण्यकशिपूच्या डोक्यात गेला होता. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ कुणालाच चुकत नाही. त्याच वेळी आकाशातून एक वाणी घुमली की जेव्हा हिरण्यकशिपू स्वतःच्या पुत्राचा द्वेष करेल, तेव्हा त्याचा अंत निश्चित असेल. मित्रांनो, आपण मृत्यूला जिंकण्यासाठी शरीर झिजवतो, पण मनाला जिंकायला विसरतो. हिरण्यकशिपूने तेच केलं. त्याने ब्रह्मदेवाकडून असं वरदान मागितलं की जे त्याला अमर असल्याचा भास देईल. त्याने विचार केला की त्याने निसर्गाचे सर्व नियम शोधले आहेत. ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर. पण नियती जेव्हा डाव खेळते, तेव्हा मानवी बुद्धीचे सर्व कायदे तोकडे पडतात. तो स्वतःच्याच मुलाचा द्वेष करेल आणि भगवंतांची दैवी योजना कशी पूर्ण होईल, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. भागवतातील ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.